नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। श्रावण महिन्यात नागपंचमीसाठी किंवा पूजेसाठी या लाह्या लागतात। खायला या लाह्या छान लागतात व शरीराला खूप पौष्टिक असतात। लहान मुलांना तर आवर्जून याची रेसिपी बनवून दिला पाहिजे। तर पाहू शकता लाह्या एकदम व्यवस्थित अशा फुलल्या गेल्या आहेत। तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे लाह्या बनवण्यासाठी मी अर्धी वाटी ज्वारी घेतली आहे। इथे मी स्वच्छ निवडून ही ज्वारी घेतली आहे। ही साधी ज्वारी आहे। लाह्या बनवण्यासाठी अशी वेगळी लाह्याची ज्वारी लागत नाही, साध्या ज्वारीपासून सुद्धा बनवता येतात। तर इथे पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे। पाणी व्यवस्थित उकळायला लागले की त्याच्यात ज्वारी टाकली आहे। आणखी 5 मिनिटे झाकून ठेवून हे उकळून घ्यायचं आहे व नंतर गॅस बंद करून 15 मिनिटासाठी हे झाकून असंच ठेवून द्यायचं आहे। नंतर 15 मिनिटानंतर ही ज्वारी एका चाळणीमध्ये आपल्याला नितळून घ्यायची आहे। तर इथे चाळणीमध्ये पाहू शकता ज्वारी थोडीशी फुलली आहे। नंतर ही एका सुती कापड्यावर आपल्याला व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची आहे। ही प्रोसेस आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे, कारण ज्वारी व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे। 5-6 तास तरी आपल्याला कोरडी व्हायला लागतील, त्यामुळे आदल्या दिवशीच ही प्रोसेस करून घ्यायची आहे। नंतर दुसऱ्या दिवशी इथे कढई गरम करायला ठेवली आहे। व्यवस्थित गरम झाली की याच्यात अशा पद्धतीने थोडी थोडी ज्वारी घालायची आहे व ज्वारी तडतडायला लागली की या पद्धतीने मध्ये मध्ये हलवायचं आहे व झाकण ठेवून द्यायचं आहे। तर पाहू शकता लाह्या फुटायला लागल्या की झाकण ठेवायचं आहे। फुटायला लागल्या आहेत। इथे मी जेणेकरून त्या बाहेर उडल्या जात नाहीत, जेणेकरून लाह्या आपल्या बाहेर जातात। गॅस हा फुलच ठेवायचा आहे। फुल गॅसवर व्यवस्थित ज्वारीच्या लाह्या थोड्या वेळाने मध्ये तर या पद्धतीने मध्ये मध्ये कढई थोडीशी हलवायची आहे। असे केल्याने सर्व ज्वारीच्या लाह्या व्यवस्थित होतील, व्यवस्थित फुटल्या जातात। पाहू शकता व्यवस्थित आपल्या लाह्या तयार होत आहेत। फुलच ठेवायचा आहे। इथे मी पाहू शकता लाह्या काढून घेत आहे व नंतर राहिलेल्या ज्वारीच्या सर्व लाह्या बनवून घेत आहे। थोडी ज्वारी घालून सर्व लाह्या बनवून घेत आहे। या पद्धतीने थोडी थोडी ज्वारी टाकून आपल्याला नाहीतर अशा पद्धतीने लाह्या व्यवस्थित होत नाही। एकदम जास्त ज्वारी टाकू नका, अशा पद्धतीने इथे अर्धी ज्वारीच्या लाह्या व्यवस्थित होत नाहीत व अर्ध्याच होतात। त्यामुळे थोडी थोडी ज्वारी लाह्या बनवण्यासाठी वेगळी ज्वारी लागत नाही, साध्या ज्वारीच्या सुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने मी सर्व ज्वारीचे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व या पद्धतीने तुम्ही सुद्धा लाह्या बनवून पहा। तर नागपंचमीच्या सणाला अशा प्रकारे तुम्ही नक्की ज्वारीच्या लाह्या बनवून या पद्धतीने लाह्या नक्की पहिल्यांदा जरी बनवल्या। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व आवडले असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।